नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोडवणार आहोत TET पेपर 1 जो 10 नोव्हेंबर 2024ला झाला होता, त्यातील मॅथ्स विभाग. तर गणित आहे. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांची एकूण वय 30 वर्ष होईल. तर 2 वर्षापूर्वीचे राजचे वय किती असे ते विचारलेले आहे. तर पहिल्यांदा आजचे वय काढून घ्यावे लागेल आणि त्यामधून 2 वजा करावे लागतील. तर पहा, 5 वर्षानंतरच्या वयाची बेरीज दिलेली आहे काय, 30 वर्ष. तर ह्या 30 वर्षांमधनं राज व राजच्या बहिणीची 5-5 वर्ष वजा केली तर 20 वर्ष येतात. म्हणजे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज येते 20 वर्ष. आणि अट काय आहे की तो काय आपल्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. जर मग आपण बहिणीचं वय 8 वर्ष धरलं तर राजचे वय किती होणार, 12 वर्ष. आणि 12 अधिक 8 20 वयांची बेरीज बरोबर येणार. म्हणजेच राजचे वय काय होणार, आपण 12 वर्ष धरलेले आहे तर 2 वर्षापूर्वीचे विचारले तर 10 वर्ष. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. तर पहा, पुढील प्रश्न काय आहे. आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत, तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत. तर या प्रकारचे गणित कसे सोडवायचे पहा. तर 400 पैकी 340 विद्यार्थी हजर आहेत, तर 100ला किती, म्हणजेच 340 भागिले 400 गुणुले 100 केले की याचं उत्तर म्हणजे कसे होईल पहा. 400 पैकी किती विद्यार्थी हजर होते, 340. लिहायचं कसं बघा. 400 पैकी 340 विद्यार्थी हजर होते, तर 100 पैकी किती म्हणून त्याला गुणुले 100 करायचे. ह्या 2 शून्य गेल्या, 4 भाग लावला, 4 8 32 उरले 2 झाले 20, 4 पंचे 20 म्हणजे 85 विद्यार्थी हजर होते 100 पैकी. तर गैरहजर किती, 15. गैरहजर किती, 15. तर हेच पर्याय क्रमांक 3. एक वस्तू 560 रुपयाला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या निंपट नफा ती वस्तू 640 रुपयास विकल्याने होतो. तर वस्तूची मूळची खरेदी किंमत किती. तर कसे करायचे पहा गणित. 640 मधून 560 वजा करायचे. 640 मधून 560 वजा केले किती येतात, 80. किती येतात, 80. ह्या 80ला त्या नफा व तोटाच्या गुणोत्तराने त्या गुणोत्तराच्या बेरजेनं भागायचं. काय म्हटलेत, जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा होतो, म्हणजे एकास 3 आहे. तर त्या 1 व 3ची इथं छेदात करायची बेरीज. किती झाले, 80 भागिले 4. भाग लावला, आले 20. तर 20 हा काय आहे, तोटा. 20 हा काय आहे, तोटा. आणि ह्या 20ला 3 गुणलं की 20 त्रिक 60 काय झाला, नफा. तर ह्या दिलेल्या 560 मध्ये 20 मिळवले. का मिळवले, कारण तोटा झाल्यानंतर 560 किंमत झालेली, म्हणून हे 20 मिळवले तर उत्तर येईल 580, जी त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचं गणित पहा. 5,67,438 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. तर हे गणित कसं करायचं पहा. 60,000 भागिले 400 केले की आपल्याला उत्तर मिळते 150. 60,000 कसे केले पहा. जितकी घरे आहेत तितके शून्य ठेवत जायचं आणि त्याला नंतर 4 वर जितकी घरं आहेत तितके शून्य ठेवून भागायचं. उत्तर मिळते 150. पर्याय क्रमांक 3. 95 पहा. लांबीच्या निंपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौरस सेमी आहे. जर त्या आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल. पहा गणित. तर काय म्हटलेलं आहे, लांबीच्या निंपट रुंदी. जर आपण लांबी 24 धरली, काय केली, लांबी 24 घेतली तर त्याच्या निंपट 12 काय झाली, रुंदी. आणि ह्या दोन्हींचा गुणाकार येतो 288, जे त्या आयताचे क्षेत्रफळ आहे दिलेले आहे. मग जर काय म्हटले, जर आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे. तर करा. आपण लांबी किती घेतलेली आहे, 24, आणि लांबीचे किती करा म्हटलेत, 3/2.
तर ह्या 24चे 3/2 किती होतात? 12×36. 12×36 आणि ह्या 12चे 3/4 करा म्हटलेत तर ते किती होतात? 12 ही काय आहे? रुंदी. 4 एके 4, 4 त्रिकम 12 झाले 3 त्रिक 9. आता या नवीन आयताचे क्षेत्रफळ कसे होणार? 36 गुणिले 9. 9 सक्क 54, हातचे आले 5, 9 त्रिक 27 आणि 5 किती झाले? 32. 324 चौशेमी. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. नंतर पहा काय करायचं आहे तर 8 पोत्यात अनुक्रमे 40 किलोग्रॅम, 25 किलोग्रॅम, 72 किलोग्रॅम इथे काही वजनं दिलेली आहेत आणि ते गहू आहेत. ते काय समान 10 पोत्यात भरला तर प्रत्येक पोत्यात किती गहू भरला जाईल? तर ह्या सर्वांची बेरीज करून त्याला कितीनं भागायचं? 10नं भागायचं. उत्तर येते 41 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 1. वर्गातील मुलांच्या संख्येत इतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. त्या वर्ग शिक्षकांनी रुपये 272 भर घालून 1001 रुपयाची काय केले? रक्कम पूरग्रस्तांना दिली. तर वर्गातील एकूण मुले किती? तर वर्गातील काय झाली? एकूण मुले किती? तर कसं सोडवायचं पहा गणित कसं सोडवायचं तर काय म्हटले? वर्गातील मुलांच्या संख्येत इतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. मुलांची संख्या जर आपण x मानली तर आणि काय केले? x रक्कम जमा केलेली आहे. तर x गुणिले x काय येणार? x वर्ग अधिक शिक्षकाने त्याच्यात किती मिळवले? 272 रुपयाची भर घातली. तेव्हा किती जमले? 1001 रुपये. आता हे गणित सोडवलं की आपल्याला उत्तर मिळून जाते. तर x वर्ग बरोबर 1001 वजा हे 272 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला जाताना अधिकचे काय होते? वजा होते आणि यांची बेरीज येते 729 आणि म्हणून x बरोबर 729चं काय काढायचं? वर्गमूळ आणि ते आपल्याला माहिती आहे 27. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा इथं काय म्हटलेलं आहे? रेषाखंड 2 रेषाखंड दिलेले आहेत आणि काय म्हटलेत? अजून किती रेषाखंड काढावे लागतील किंवा जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? तर पहा काय करायचं? ह्या एकूण किती बिंदू दिलेले आहेत त्यातून 1 वजा करून उतरत्या क्रमानं संख्या मांडून त्यांची बेरीज करायची किंवा काय करायचं? एकूण हे दिलेले पॉईंट गुणले त्याची पुढची संख्या भागिले 2 केले की आपल्याला काय मिळतात? रेषाखंड. आणि दिलेल्या त्या रेषाखंडातून दिलेले हे 2 रेषाखंड वजा केले की आपल्याला उत्तर मिळते 26. पहा 8 पॉईंट दिलेले आहेत. 8 गुणिले 7 बरोबर 56. 56 भागिले 2 बरोबर 28 आणि दिलेले 2 रेषाखंड वजा करायचे तर 26 हे उत्तर येते. किंवा एकूण पॉईंट दिले आहेत 8 त्यातून एक वजा करायचं त्याला 7. तर 7 पासून काय करायचं? उत्तरत्या क्रमानं मांडून त्यांची काय करायची? बेरीज केली की उत्तर काय मिळते? 28 आणि त्यातून दिलेले रेषाखंड वजा केले की उत्तर मिळते 26. दोन्ही प्रकारे हे गणित सोडवता येते. पुढील गणित पहा. एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे. त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवर खांब व शिडी यामधील अंतर किती? तर पहा या ठिकाणी जर पायथागोरसची त्रिके आपण तोंडपाठ केलेली असतील तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण चुटकीसरशी मिळवू शकतो. तर कसं पहा 9, 12, 15. 9, 12, 15 म्हणजे त्रिकूट काय आहे? 3, 4, 5. त्रिकूट कोणतं आहे? बेस 3, 4, 5 आणि त्याची दुप्पट केली तर काय ते 9, 12, 15. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. किंवा आपल्याला त्रिकूट पाठ नसेल तर आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकतो. काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर कर्णाचा वर्ग केलं की आपल्याला उत्तर मिळते 144 वर्ग मिळते 12. त्यानंतरचा प्रश्न पहा.
5 स्त्रिया व 5 पुरुष 5 दिवसात 20,000 रुपये मजुरी मिळवतात. 7 स्त्रिया व 3 पुरुष यांची 2 दिवसाची मजुरी 7,200 होते. तर 1 पुरुष व 2 स्त्रियांसाठी एका दिवसाची मजुरी किती होईल? तर या ठिकाणी पर्यायावरून उत्तर काढता येते. जर इथं पहिला पर्याय लक्षात घेतला आणि ह्यामध्ये जर आपण 2 भाग केले म्हणजे कसे, तर आपण पुरुषाची मजुरी जर 500 रुपये धरली आणि स्त्रीची मजुरी जर 300 रुपये धरली, तर आपल्याला काय होतं आहे बघा, 5 त्रिक 15, 1500 एका दिवसाची, 2 दिवसाची झाली 3,000 रुपये. नंतर 7 स्त्रियांची 300 रुपये मजुरीनं किती झाली 2100 रुपये, 2 दिवसाची झाले 4200 रुपये. मग या दोन्हींची बेरीज झाली 7,200 जी त्यांनी इथं दिलेली आहे 2 दिवसाची मजुरी. तर ह्याच्यावरून आपल्याला काय होतं आहे, पहिला पर्याय योग्य वाटतो. कसा? एका पुरुषाची मजुरी 500 रुपये, स्त्रीची 300 रुपये. मग इथं 2 स्त्रियांची म्हटलेत म्हणून आणखीन 300 रुपये मिळवा. किती झाले? 1100 रुपये. पर्याय क्रमांक 1. कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे? कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे? तर पर्याय क्रमांक 2 सी. तर पहा, त्या 1, 2, 3, 4, 5, 6, 6च्या निमपट 3. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बा बी वर्गातील मुलींपेक्षा डी वर्गातील मुली कितीने कमी अथवा अधिक आहेत? तर 102चं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. बी वर्गातील मुलीपेक्षा डी वर्गातील मुली 15ने अधिक आहेत. m-d गुणुले x भागिले l. तर पहा हे गणित कसं सोडवायचं. m-d गुणुले x भागिले l. m म्हणजे 1000 वजा d म्हणजे 500 गुणुले x म्हणजे 10 आणि l म्हणजे 50. तर पहा ह्या दोन्हींची वजाबाकी आली. 500 गुणुले 10 भागिले 50 आहेत तसे 50 × 50 50 10 500 10 10 100 आणि 100 म्हणजे काय? सी. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक पर्यायातून निवडा. तर एकूण भाग किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 9 पैकी किती भाग रंगवलेले नाहीत? 2. म्हणून 2/9. एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 560 मीटर आहे. त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील? रस्त्याची लांबी किती आहे? 2560 मीटर. ही मीटरमध्ये काढली कारण झाडे किती मीटरवर लावायचे आहेत म्हणून. मग आता अंतर किती दिलेलं आहे? तर इथे लिहून घ्या. किती? 2560 भागिले 6.4. 6.4. तर हा पॉईंट घालवण्यासाठी काय करायचं? इथं 1 0 वाढवायचा. मग इथं काय होतात? 64. आता भाग लावायचं. भाग लावला की उत्तर येते 400. 400 झाडे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला 400 झाडे म्हणजे एकूण 800 झाडे. आणि आपण झाडे लावताना वगैरे सुरुवातीपासून टोकापासून सुरुवात करतो म्हणून दोन्ही बाजूला टोकाची एक मिळून 2 होतात. म्हणजे एकूण 802 झाडे लावू शकतो आपण तिथं. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी सत्य विधानासाठी योग्य पर्याय निवडा. तर बघा, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. सर्व पर्याय बरोबर. खालील आकृतीतील घटनेपासून षटकोनी चित्रे तयार केल्यास त्यातील समोरासमोर पृष्ठावरील अक्षरांची चुकीची जोडी कोणती? तर इथं काय होणार नाही? सी पुढे डी येणार नाही कारण सी पुढे ई येणार, जी पुढे डी येणार, बी पुढे सी, एक घर सोडून एक असं एक समोर येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे चुकीचे आहे. 108चे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 109 बघा.
50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूनी 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती? तर या ठिकाणी असे 2 आयत तयार होतील, एक 50 लांबी व 30 रुंदी असलेला, नंतर त्यात 5-5 मीटर रुंदी वाढवून. तर बघा इथं मी गणित सोडवलेलं आहे. तर काय होईल, या 50 व 30 मीटर रुंदी असलेला एक आयत, त्यानंतर इकडं 5 वाढली, इकडं 5 वाढली, इथं 5 वाढली, इथं 5 वाढली, म्हणजे हा आयत कितीचा होणार, 60 लांबी आणि 40 रुंदी, कारण इथंही 5-5 वाढलेली आहे. मग काय करायचं की ह्या मोठ्या आयताचे क्षेत्रफळ काढून त्याच्यातून छोट्या आयताचे क्षेत्रफळ वजा केले की आपल्याला उत्तर मिळते किती, 900 चौरस सेमी. पर्याय क्रमांक 4. एका कोणाचा कोटिकोन 35 अंश मापाचा आहे तर त्याच्या पूरक कोनाचे माप किती? तर कोटिकोनाचे माप असते काय असते, 90 वजा x, किंवा दोन कोणांच्या मापाची बेरीज काय यायला पाहिजे, 90 अंश. तर ते काय असतात, कोटी, एकमेकाचे कोटी कोण, आणि पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180. तर पहा काय करायचं, ते सोडवलेलं आहे पहा मी. x अधिक 35 बरोबर 90 अंश, तर x बरोबर 90 वजा 35 बरोबर 55 अंश. हे आलेले उत्तर कशातनं काय करायचं, 180 मधून 55 वजा करायचे, 125 अंश येते. कारण कोटी कोणांच्या मापांची बेरीज असते 90 अंश, तर पूरक कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. मग ह्या 90 मधून 35 वजा करून जो कोण येतो तो 180 मधून वजा केला की आपल्याला उत्तर मिळून जाते. पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचं बघा, 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते? तर सूत्र आहे 1 अधिक 50 भागिले 2 गुणले एकूण संख्या किती, 50. आणि हे सोडवलं की आपल्याला उत्तर बघा तर मी काढलेलं आहे 1275. पर्याय क्रमांक 1. स्वराने शिक्षणासाठी जसं 7 दराने बँकेकडून 80,000 रुपये काही वर्षासाठी कर्जावर घेतली, मग ते अखेर त्याने बँकेला 96,080 व्याजासह परत केले, तर स्वराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली? तर या ठिकाणी काय करायचं, सरळ व्याज पहिल्यांदा काय करायचं, काढून घ्यायचं, किती सरळ व्याज आहे त्याच्यावरून काय करतात आपल्याला काय मिळतो बघा, दर मिळतो. तर पहा 96,800 मधून 80,000 वजा केले किती आले, 16,800. सूत्र सरळ व्याजाचे काय आहे, मुदक भागिले 100. मग ह्याला ह्या दोनांची वजाबाकी आली 16,080, म्हणजे सरळ व्याज, मुद्दल होते 80,000 आणि दर काय होता, कालावधी किती होता, 7 वर्षाचा. दर माहीत नाही म्हणून x घालायचं, भागिले 100 आहेत तसं. मग आता काय करायचं, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला आपण या संख्या वळवून x एकाच बाजूला ठेवू. तर 16,800 गुणले 100 भागिले 80,000 गुणले 7. आता शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, भाग लावला, इथे बघा 7 एके 7, 7 दुनी 14, 7 चौक 28 आले, 8 एके 8, 8 त्रिक 24, म्हणजे दर किती येईल, 3%. पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचे गणित, विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या, तेव्हा एकूण 5.1 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले. त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती? सोडवायचं कसं पहा, पहिल्यांदा या 5.1 जे किलोमीटरमध्ये अंतर दिलं याचं मीटरमध्ये रूपांतर करायचं, आणि त्या मीटरला 15 फेऱ्या मारलेल्या पण 15ने भागले असता उत्तर येते 340 मीटर. ही काय आहे, त्या आयताची काय मिळाली, परिमिती. आता आपल्याला माहिती आहे की परिमितीचे सूत्र काय आहे, 2 लांबी अधिक रुंदी, किंवा 2 कॉमन कंसात लांबी अधिक रुंदी. मग इथं 340 परिमिती आहे, 340 बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग 340 बरोबर काय येतात, 100 दुनी 200 अधिक 2x, आणि यांची मग काय करायचं, बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला हे 200 इकडे गेले, अधिकचे काय होतात वजा, तर 340 वजा 200 बरोबर 140. 140 भागिले हे 2 करायचं, तर xची किंमत येते 70, आणि ही ह्या काय आहे, आयताची रुंदी आहे. पर्याय क्रमांक किती आहे पहा, 2. तर पुढील प्रश्न पहा, 1300 रकमेत रुपये 50च्या नोटांच्या 3/4 पट नोटा रुपये 20च्या आहेत, तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत?
तर याचं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर येते. जर इथं 50च्या आपण 20 नोटा घेतल्या आणि 20च्या काय किती म्हटलेत, 50 नोटाच्या किती छेद किती म्हटलेत, 3/4 पट. 3/4 पट म्हणजे किती, तर 4 एके 4, 4 पंचे 20, 5 त्रिक 15 नोटा घेतल्या. तर पहा ह्यांची बेरीज करूया. 1300 येते का, 5 दुनी 10 ठेवले वरती 0, 15 दुनी 30, 15 दुनी 30 1000 अधिक 15 दुनी 30 बरोबर 1300. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 म्हणजे 50च्या 5ने अधिक आहेत. 50च्या कितीने अधिक आहेत, कारण 50च्या 20 नोटा आहेत आणि 20च्या किती आहेत, 15 नोटा आहेत. पर्याय क्रमांक 1. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत, तर 1 2 1 2 3, 1 अधिक 2 3 झाले, अधिक 1 अधिक 2 3 अधिक 3 6 म्हणजे एकूण 9. पर्याय क्रमांक 4. विकासने प्रत्येकी रुपये 120 किमतीच्या 25 वह्या, प्रत्येकी 32 रुपये किमतीचे 5 पेन व 140 रुपये किमतीची कंपास पेटी खरेदी केली, तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या. खूप सोपं गणित आहे. ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा, ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा आणि हे त्याच्यात मिळवायचे आणि उत्तर मग किती येते पाहायचे. तर पहा याचे उत्तर काय येते, 3300. पर्याय क्रमांक 4. 117 येथे 3ची कसोटी विचारलेली आहे बघा. 6 अंकी असलेल्या संख्येला 3ने पूर्ण भाग जाण्यासाठी चौकटीच्या जागी असलेला समानांक कोणता. तर इथं समानांक आहे म्हणजे कोणते, ह्या अंकांची दुप्पट मिळवून बघायची. आता पहिल्यांदा ह्या संख्यांची बेरीज करून घ्या. 3 अधिक 5 8, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16मध्ये 4 मिळवले 20 झाले. पण 20ला 3ने भाग जातो का, नाही. पुन्हा पाहूया. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16 आणि ह्या 4ची दुप्पट मिळवायची, कारण इथं 4 इथं 4 म्हणजे 4ची म्हणजे 8 मिळवायचं. तर 16 आणि 8 किती होतात, 24 आणि 3ने त्यांना निशेष भाग जातो, कारण 3ची कसोटीच आहे की संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्याचे योग्य उत्तर आहे. तर ह्या ठिकाणी 4 ठेवले तर ह्यांची होते बेरीज, आणि ह्या अंकांची बेरीज 16 आलेली होती. 16मध्ये 8 मिळवले की 24 होतात आणि 24ला 3ने भाग जातो. 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल 162.5 किलोमीटर अंतर जाते, तर 455 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल. तर 2.5 म्हणजे 2.5 मध्ये किती जाते, 162.5, तर कितीमध्ये 455 जाईल. आणि ह्यांचं काय करायचं आता, तिरकस गुणाकार. तर तिरकस गुणाकार केला की आपल्याला काय उत्तर मिळते पहा, 7 लिटर. 455 गुणिले 2.5 भागिले 162.5 कसं आले इकडे. आता तुला फक्त x ठेवलं की हे इकडं वळवलं की गुणाकारातले भागाकारात होतात, आणि हा आपण सोडवलं की आपल्याला उत्तर मिळते 7 लिटर. गुणाकार भागाकार केला तर हे होते. तर इथं पॉईंट होता, तर पॉईंट काय आपोआप जर समान घरे असतील तर पॉईंट आपोआप काय होतो, कॅन्सल होतो, किंवा ह्या संख्येला 10ने गुणून घेतलं तरी चालेल, पॉईंट कॅन्सल होतो. छेदात पण 10ने गुणायचं, अंशात पण 10ने गुणायचं. फायनली उत्तर काय ते 7 लिटर. पर्याय क्रमांक 3. 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता. लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात, 29 दिवस असतात. प्रजासत्ताक दिन कधी असतो, 26 जानेवारीला. त्या दिवशी कोणता वार होता म्हटले, गुरुवार. हा महिना 31 तारखेचा असतो, म्हणून 27ला होणार शुक्रवार, 28ला होणार शनिवार, 29ला होणार रविवार, 30ला सोमवार आणि 31ला काय आला, मंगळवार. मग 1 फेब्रुवारीला कोणता येणार, बुधवार. आणि जो 1 तारखेला येतो तोच 8ला. 1 8 15 म्हणजे जो 8ला येतो तो 29ला येतो, आणि ह्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात.
त्यामुळे 29 फेब्रुवारीला पण बुधवार आला. याचाच अर्थ 1 मार्चला गुरुवार आला. आता 1 मार्चला गुरुवार आला म्हणजे 29 मार्चला पण गुरुवार आला. 29 मार्चला पण काय आला? गुरुवार आला. 30ला शुक्रवार आणि 31ला शनिवार. 31 मार्चला मग 1 एप्रिलचा वार आपल्याला मिळाला रविवार. 1 एप्रिलला रविवार म्हणजे 29ला पण रविवार. आणि एप्रिल हा 30 तारखेचा महिना असतो. 30 दिवसाचा महिना असतो. 30 तारखेला मिळाला सोमवार. आणि मग त्याचमुळे 1 मेला मिळालेला आहे मंगळवार. पर्याय क्रमांक 2. एका खोक्यात प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट पुडे, प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट पुडे व प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किट पुडे ठेवले. खोक्यासह बिस्किट पुड्यांचे एकूण वजन 6.25 किलोग्रॅम भरले. तर फक्त खोक्याचे वजन किती? पहा, पहिल्यांदा काय करायचं, 150 गुणिले 15 करायचे. उत्तर येते 2250. म्हणजे वजन आणि बिस्किट पुडे 100 गुणिले 28 केले किती आले? 2800. नंतर काय म्हटले? 50 ग्रॅमचे 8 बिस्किट पुडे म्हणून 50 गुणिले 8 करायचं, आले 400. यांची बेरीज केली की आपल्याला बिस्किटांचे किती वजन आले? 5450 ग्रॅम. हे एकूण वजनातून वजा करायचे. एकूण वजन किती भरलेले आहे? पहा, 6.25 किलोग्रॅम. 6.25 म्हणजे किती? 6250 ग्रॅम. त्यामधून हे आलेले उत्तर वजा केले की आपल्याला उत्तर मिळते 800 ग्रॅम. पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण संपूर्ण गणित विभागाचे स्पष्टीकरण केलेले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.